दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण 6व्या दिवशीही सुरूच असून प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र होत आहे. विशेष म्हणजे यंदाचा होळीचा सण प्रकल्पग्रस्तांनी प्रांत कार्यालयाबाहेरच काढल्याने 6व्या दिवशीही सरकार ढिम्म असल्याची तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. सन 2010 पासून बाळगंगा धरणासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या. सुमारे 16 वर्षे उलटूनही प्रकल्पाचे 80% काम पूर्ण झाले असले तरी अनेक संपादित जमिनींचा प्रत्यक्ष वापर झालेला नाही असा शेतकऱ्यांचा दावा आहे. या प्रकल्पामुळे पेण तालुक्यातील 9 गावे आणि 13 आदिवासी वाड्यांतील सुमारे 3800 हून अधिक कुटुंबे बाधित झाली आहेत. एकूण 1240 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. 7-12 उतारे कोरे झाल्याने संबंधित जमीन पुन्हा मूळ मालकांच्या नावे करण्यात यावी ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. न्याय्य नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013च्या कलम 101 नुसार संपादित जमीन 5 वर्षात वापरात न आल्यास ती मूळ मालकांना परत देण्याची तरतूद आहे. मात्र या तरतुदीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. उपोषणकर्ते संदीप पाटील, भरत कदम, शरद जाधव, वासुदेव पाटील आणि मधुकर हादगे हे दिनांक 27 पासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान प्रशासनाकडून अद्याप चर्चेची ठोस पाऊल उचलल्या न आल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. स्थानिक स्तरावर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. उपविभागीय कार्यालयासमोर आमचा बेमुदत उपोषण करून जमीन हक्क सत्याग्रह बालगंगेचा सुरू आहे. इथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाल साहेब, स्थानिक आमदार रविशेख पाटील, त्याच पद्धतीने खासदार धैर्यशील दादा पाटील हे सर्व आलेले आहेत आणि आपापल्या पातळीवर पाठिंबा देऊन आम्ही तुमचा प्रश्न सोडवू असं आश्वासित सुद्धा केलेलं आहे. परंतु अद्यापपर्यंत त्याचं कोणत्याही प्रकारचं मंत्रालयातून बोलवण आम्हाला झालेलं नाही आणि म्हणून आम्ही ठाम आहोत की जोपर्यंत आमचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. शहरामध्ये होळीचा सण उत्साहात सुरू आहे, परंतु आज आम्ही होळी न करता आज आम्ही स्वतःची जमीन वाचवण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत. परंतु सरकारला काय करायचं कळत नाही की सरकारला अजूनपर्यंत आमची मागणी सरकार जर सकारात्मक घेत नसेल तर आम्ही करायचं काय, हाच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरंच सरकार हे मायबाप असतं, जे निकषात बसत नसतं ते निकषात बसवायचं असतं आणि लोकांना न्याय द्यायचं असतं. परंतु आज सरकार आमच्या या सगळ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतोय आणि म्हणून आम्ही एक चंग बांधलेला आहे. जोपर्यंत आमच्या जमिनी आमच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.